लक्षात घ्या, तुम्ही पण आता ज्यावेळेस डिसेक्शन कराल ना, तर त्यावेळेस जनरली या ठिकाणी असे फिंगर्स टाकून मग आपल्याला फ्रंटलपासून मग तुम्ही असं हे करणार, म्हणजे साईडला इकडून तिकडून फिंगर इन्सर्ट न करता सगळ्यात आधी तुम्ही बघितलं की कुठलं कवरिंग होतं, परत एकदा लक्षात घ्या कुठलं कवरिंग होतं, तर ते ड्युरामीटर जे होतं तर ते याला तर कव्हर होतं पण खालून पण त्याला कवरिंग होतं, म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण जो आहे ना हा ड्युरामीटरने कव्हर होता. दुसरी गोष्ट, आपण जे सेंटरला जे होतं तो ड्युरामीटर जे आपण लॅटरली दोघी साईडचे आपण इन्सिजन घेऊन ते जे कवरिंग आहे तर ते कवरिंग आपण सेपरेट केलं. त्या कवरिंगमध्ये काय होतं, सगळ्या वेन्स होते आणि ज्यावेळेस काही ॲक्सिडेंटल इंजुरी वगैरे होते तर त्या वेन्समधून काय होतं की ब्लीड होऊन जातं. आणि प्रत्येक हेड इंजुरी हा डेथ करतोच असं नाही आहे. जर ते सब ड्युरल असेल, जर ते या ठिकाणी असेल, ब्लिडिंग असेल, तर तो जनरली तो काही डेथ होत नाही. पण थोडं आतमध्ये इंजुरी जर खूप जास्त असेल तर मग सबआर्कनॉइड असेल किंवा तुमचं इंट्राक्रॅनियल जे आता आपण इंट्राक्रॅनियल त्याला म्हटलंच आहे, पण आतमध्ये किंवा मिड लाईन शिफ्ट, इट्स कॉल्ड मिड लाईन. ही काय मिड लाईन बघा, ब्रेन ज्यावेळेस असा असतो ना त्यावेळेस मग तुम्ही ज्यावेळेस MRI किंवा CT स्कॅन करतात त्यावेळेस मिड लाईन शिफ्ट हा एक कन्सेप्ट असतो. जर मिड लाईन शिफ्ट असेल, ही मिड लाईन डायरेक्ट शिफ्ट होऊन जाते इकडे किंवा तिकडे, तर मग रेअरली तो पेशंट वाचतो. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, मिड लाईन हा कॉलम वाचायचा आहे तुम्हाला. मिड लाईन जर स्थिर असेल, नॉर्मल असेल, देन जे सिरियसनेस आहे ते कमी आहे किंवा त्याचं पॉसिबिलिटी ऑफ सर्वाईव्हचे चान्सेस जास्त आहेत. पण मिड लाईन शिफ्ट असेल तर मग तो वाचेल की नाही याची गॅरंटी शाश्वती फार कमी असते.